सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपिता बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी कांचनताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी, पूजनीय भिक्खू रेवतजी व संपूर्ण निकम परिवार, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आज गर्भसंस्काराच्या निमित्ताने बुद्ध पूजेचं आपण आयोजन केलं। तिसरा महिना पूर्ण होत आहे। जसं पंतजींनी सांगितल्याप्रमाणे 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत आपण बाळावरती एक चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावे, हा एक सम्यक उद्देश, योग्य उद्देश आपला आहे। गर्भसंस्कार विधी केवळ आपणच करतो अशातला भाग नाही आहे, तर बौद्ध साहित्यांचं आपण जेव्हा चिंतन मनन करतो तर गर्भसंस्काराच्या विधी संदर्भामध्ये अनेक असे उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात। जसं बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथामध्ये महामायेच्या गर्भसंस्काराच्या संदर्भामध्ये आपल्याला उदाहरण पाहायला मिळतं। जेव्हा महामायेला गर्भधारणा होते तर महामाया आपल्या पतीला म्हणजे राजा सिद्धोधनला सांगते की नित्यनेमाने आपण जो वप्रमंगल नावाचा उत्सव संपन्न करतो, तर यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीनं तो उत्सव आपण संपन्न करूया। कारण राजे लोक जे उत्सव करत असत तर त्या उत्सवामध्ये मग मद्यसेवन असेल, नाचगाणी असतील किंवा अन्य प्रकारचं सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर ते सर्व प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असत। परंतु महामायेला जेव्हा गर्भधारणा होते तर महामाया स्पष्टपणे आपल्या पतीला सांगते की महाराज, यावेळेसचा जो वप्रमंगल नावाचा आपला उत्सव आहे तो आपण अत्यंत साधेपणाने संपन्न करायचा आणि 7 दिवसापर्यंत महामाया उपोषणशीलाचं आचरण करत असते आणि 8व्या दिवशी म्हणजे 4 लाख सुवर्ण मुद्रा जे गोरगरीब आहेत, अनाथ आहे, असहाय्य आहे, अशा सर्व प्रकारच्या लोकांना दान पुण्य करत असते। तर म्हणजे भगवंताच्या पूर्वीपासून हा जो संस्कार विधी आहे, हा संस्कार विधी संपन्न करण्याचा जी परंपरा आहे तर ती परंपरा आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहत असतो। कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि भगवंत असे म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं अगदी तेव्हापासून आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ शकतो। मग ते मोठं झाल्यानंतर आपण सांगू शकत नाही की ते चांगलंही बनू शकतं आणि वाईट सुद्धा बनू शकते। कारण संस्कार हे बदलणारे असतात, संस्कार हे बदलणारे असतात। परंतु आपण आपल्याला जेवढे चांगले संस्कार देता येत असतील तेवढे चांगले संस्कार आपण दिले पाहिजे। तर संस्कार हे 2 प्रकारचे असतात। भगवंत असे म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ असतं तर 2 प्रकारचे संस्कार तो घेऊन येत असतो। एक वर्तमान काळामध्ये आपण त्याच्यावरती जे संस्कार देत असतो ते संस्कार सुद्धा ते ग्रहण करत असते आणि पूर्वकर्माचे संस्कार म्हणजे जन्माच्या पूर्वी तो कोणत्या सत्वामध्ये होता, कोणत्या भूमीमध्ये होता आणि त्या सत्वावरती अगोदर कशा प्रकारचे संस्कार झाले तर तेही संस्कार मातेच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती पडत असतात। म्हणजे हे दोनही प्रकारचे संस्कार असतात आणि भगवंत असे म्हणतात की चांगले आणि वाईट हे दोन्ही संस्कार असल्यामुळे त्या चांगल्या आणि वाईट संस्काराला आपण बदलू शकतो आणि त्यामुळे मग व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हा मुलगा खूप चांगला होता, ही मुलगी खूप चांगली होती, परंतु आता मात्र बिघडलेली आहे, आता मात्र
अकुशल कर्म करत आहे, वाईट मार्गाने जीवन जगत आहे. कधी कधी काही लोक वाईट असतात, पण काही काळानंतर ते बदलतात. लोक समजतात की अगोदर तो खूप वाईट होता, परंतु बरं झालं, आता लाईनीवरती आला, आता चांगल्या मार्गाने तो जीवन जगत आहे. म्हणजे चांगले संस्कार सुद्धा बदलू शकतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलू शकतात. बाबासाहेब असं म्हणतात, संस्काराच्या बाबतीमध्ये म्हणजे दोन स्त्रियांचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं. आपण जागरूक असलं पाहिजे, म्हणजे आपल्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, त्या बाळाला घडवण्यासाठी आपल्या मनामध्ये खूप सजगता असली पाहिजे, खूप जागरूकता असली पाहिजे. दोन स्त्रियांचं उदाहरण बाबासाहेब देतात रायटिंग ऑफ स्पीचेसमध्ये, जर आपण वाचलं असेल तर. तर बाबासाहेब असं म्हणतात की एक ब्राह्मण स्त्री आहे, तिला सुद्धा म्हणजे तिच्या गर्भामध्ये सुद्धा बाळ आहे. आणि एक सर्वसामान्य स्त्री आहे, तिच्या गर्भामध्ये सुद्धा बाळ आहे. बघा, स्त्री आहे, ही सुद्धा स्त्री आहे आणि ती सुद्धा स्त्री आहे, परंतु त्या दोनही स्त्रीची विचारसरणी म्हणजे विचार करण्याची जी पद्धती आहे ती मात्र भिन्न भिन्न आहे. ब्राह्मण स्त्री अशा प्रकारचा विचार करते की माझ्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, माझ्या गर्भामध्ये असणारं बाळ जेव्हा जन्मास येईल, तर त्या बाळाला मी म्हणजे एखादी हायकोर्टमध्ये एखाद्या जजची जागा शिल्लक आहे का, किंवा एखादं उच्च असं एखादं पद आहे का, की त्या पदावरती माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला मी विराजमान करण्यासाठी, तिथे प्रस्थापित करण्यासाठी तशा प्रकारचे प्रयत्न करेल. एक स्त्री अशा प्रकारचा विचार करते. दुसरी सर्वसामान्य स्त्री असा विचार करते की माझ्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, तर मग एखादं झाडवाल्याची म्युनिसिपालिटीमध्ये एखादी जागा शिल्लक आहे का, तर त्या ठिकाणी माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या ठिकाणी काम करेल. दोनही स्त्री आहे, परंतु विचारसरणीमध्ये भिन्नता आहे. बाबासाहेब असं म्हणतात, जशी प्रज्ञा असेल म्हणजे जशी बुद्धिमत्ता असेल तशा प्रकारचा विचार आपण करत असतो. एक बुद्धिमान स्त्री, एक प्रज्ञावान स्त्री, एक आताच्या भाषेमध्ये आपण असं म्हणूया, एक शिकली सवरलेली स्त्री आणि एक अडाणी स्त्री, यामध्ये तफावत आहे. शिकली सवरलेली स्त्री ती विचार करते की माझ्या बाळावरती मी कशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजे, आणि एखादी खेड्यातली भगिनी असेल तर तिला काही तसा वेळ मिळत नाही, तिला जसं जमेल तशा प्रकारे ते आपल्या बाळावरती संस्कार टाकण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे खेड्यामध्ये जन्मलं म्हणजे काय ते वाईटच असेल असं नाही आहे, किंवा शहरामध्ये जन्मलं म्हणजे तो चांगलंच आहे असं सुद्धा नाही आहे. कारण शेवटी आपले कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. तर भगवंत असे म्हणतात की हा जो कर्म विपाक आहे, हा जो कर्म सिद्धांत आहे, मग ते मुलगी असो अथवा मुलगा असो, आपण आपण जरी तशी इच्छा करत असेल किंवा आपण जरी तसं ठरवत असेल, तर ते आपल्या हातामध्ये काही नसतं. निसर्गाच्या नियमाला अनुसरून, आपल्या शारीरिक क्षमतेला अनुसरून मुलगा अथवा मुलगी आपल्याला प्राप्त होत असते, आणि त्या आनंदाने आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याचा स्वीकार यासाठी आपण केला पाहिजे की संसारामध्ये असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांना संतती नसते, आहे की नाही. कारण संसारिक लोकांच्या जीवनामध्ये संतती असणे हे सर्वात मोठं सुख आहे. कारण संतती जर नसेल तर ते लोक अत्यंत दुःखी असतात, अत्यंत कष्टी असतात, आणि त्यांचं जे आपण कुळ परंपरा म्हणतो ती कुळ परंपरा सुद्धा भविष्यामध्ये जिवंत राहू शकत नाही. आणि त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी असो, त्याचा आनंदाने आपण स्वीकार केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही आहे, इथे समानता आहे. आणि आज वर्तमान काळामध्ये मुलापेक्षा कितीतरी पटीने मुली सरस आहेत. आज आपण जर वर्तमान काळामध्ये बघितलं, तसं 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं की मुलापेक्षा म्हणजे मुलगी ही कधीही श्रेष्ठ असते. का श्रेष्ठ असते, तर ती दोन कुळाचा उद्धार करते. एक ज्या कुळामध्ये तिचा जन्म झालेला असतो त्या कुळाचा सुद्धा ती उद्धार करत असते, आणि ज्या परिवारामध्ये जाते तर त्याही कुळाचा ती उद्धार करत असते. मुलगी ही चार प्रकारच्या भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडते. एका मित्राची भूमिका ती खूप चांगल्या प्रकारे यशस्वी पार पाडते. एका पत्नीची भूमिका ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडते. एका बहिणीची भूमिका ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडते, आणि एका मातेची भूमिका, पत्नीची भूमिका ती खूप चांगल्या प्रकारे पार पाडत असते. म्हणजे या संसारामध्ये तिच्याकडे जेवढ्या भूमिका दिल्या आहेत त्या सर्व प्रकारच्या भूमिका ती अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. भगवंत असे म्हणतात की त्याच मातेच्या पोटी बुद्ध सुद्धा जन्मास येतात, आणि त्याच मातेच्या पोटी चक्रवर्ती सम्राट सुद्धा जन्मास येत असतात. आणि त्यामुळे आपले संस्कार त्यावरती डिपेंड आहे, आपण कसे संस्कार देतो. आणि वर्तमान काळामध्ये जे संस्कार आपण देतो ते संस्कार तर आपण चांगले देतो, परंतु पूर्वकर्म सुद्धा ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण पूर्वकर्म जर त्याचं वाईट असेल
तर त्या ठिकाणी आपण दिलेले संस्कार सुद्धा कमी पडतात. जसं उदाहरण जर आपण घ्यायचं असेल बौद्ध साहित्याचं, जसं अंगुलीमाल आहे. अंगुलीमालाचं नाव अगोदर अहिंसक होतं. अहिंसक म्हणजे काय? कुठल्याही प्रकारे हिंसा न करणारा व्यक्ती. माते-पित्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं नाव दिलं त्यांचं अहिंसक. आणि जेव्हा तो शिकतो, मोठा होतो आणि गुरुच्या म्हणजे चुकीच्या सल्ल्यामुळे किंवा मनामध्ये शंका निर्माण झाल्यामुळे गुरु त्याला शिक्षा देतो 1000 लोकांची बोटं आणण्याची आणि 999 तो म्हणजे लोकांना मारतो. म्हणजे बघा अगोदर अत्यंत अहिंसक असणारा व्यक्ती, अत्यंत प्रेमळ असणारा, मैत्रीभाव असणारा व्यक्ती म्हणजे क्रूर होतो आणि लोकांना तो मारतो. 1-2 नव्हे तर 999 लोकांना मारतो. शेवटी त्याचं म्हणजे अगोदरचं कर्म त्याचं चांगलं असतं, पुन्हा ते बदलतं, पुन्हा ते वाईट बनतं आणि पुन्हा भगवंताच्या संपर्कामध्ये येतो, पुन्हा भिक्षू बनतो आणि पुन्हा भिक्षू बनल्यानंतर पुन्हा केवळ चांगला मनुष्यच बनत नाही, तर अरहंत पदाला प्राप्त होतो आणि स्थवीर अंगुलीमाल बनत असतो. एवढंच नव्हे तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो म्हणजे भगवंतांनी 80 भिक्खूंचा अग्रश्रावक म्हणून उल्लेख केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात. मग काही उपासकांचे, काही उपासिकेंचे, काही भिक्खूंचे आणि काही भिक्खुनींचे. जसं माता विशाखा उपासिकेमध्ये भगवंताने तिला अग्रस्थान दिलं. अनाथ पिंडकाला भगवंताने उपासकामध्ये अग्रस्थान दिलं. इकडे भिक्खूमध्ये सारिपुत्ताला प्रज्ञेमध्ये अग्रस्थान दिलं. महामोगलांना रिद्धिसिद्धीमध्ये अग्रस्थान दिलं. इकडे पटाचारा नावाची जी भिक्खुनी होती, जी अत्यंत दुःखपूर्ण जीवन तिने जगलं, ती विनयामध्ये अग्र होती. जसं इकडे उपाली विनयामध्ये अग्र होता. आनंद भंते सुतामध्ये अग्र होते. इकडे खेमा नावाची भिक्खुनी जी राजा बिंबिसाराची पत्नी असते, ती प्रज्ञेमध्ये अग्र असते. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या गुणाने परिपूर्ण असणाऱ्या भिक्षूंना भगवंताने अग्र असं स्थान दिलं आहे. तर अंगुलीमाल भंते जे आहेत 999 खून करणारा अहिंसक जेव्हा भिक्षू बनतो, अरहंत पदाला प्राप्त होतो, तर अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर भगवंत भिक्षूंनो माझा पुत्र हा मैत्रीमध्ये अग्र आहे. म्हणजे मैत्री बलामध्ये अंगुलीमाल भंतेंना भगवंताने अग्रस्थान दिलं आहे. कारण हा जो भंतेजीने जो संदर्भ सांगितला की एका मातेला जे गर्भ म्हणजे तिचा बाहेर येत नव्हता, तर तेव्हा मैत्रीची भावना त्यांनी तशा प्रकारे केली होती. कारण ते अत्यंत मैत्रीवान होते. म्हणजे 999 खून करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भगवंताने मैत्री बलामध्ये अग्रस्थान मिळवून दिलं आहे. भगवंताने मिळवून दिलं म्हणजे त्यांनी त्याचे कर्म तसे होते आणि त्या कर्मरूपाने तशा प्रकारे त्यांना ते प्राप्त झालं. दुसरं उदाहरण जर आपण घेतलं असेल तर जसं अजातशत्रूचं उदाहरण आपण घेऊ शकतो. अजातशत्रू राजकुळामध्ये जन्मास आला. कर्म कसे असतात बघा मनुष्याचे. अजातशत्रूंचे जे पूर्वकर्म होते ते अत्यंत चांगल्या प्रकारचे होते. कारण राजकुळामध्ये जन्मास येणे ही साधी गोष्ट आहे का? राजाच्या पोटी जन्मास येणे म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. अनंत अनंत पुण्य लागतं आणि अजातशत्रू अत्यंत बलवान होता, अत्यंत महत्वाकांक्षी होता. अगदी तसं तो त्याच्या कर्मामुळे पित्याला सुद्धा मारतो आणि राजा बनत असतो. त्याच्या पूर्वकर्मामुळे चांगले कर्म असल्यामुळे तो एका मगध देशाचा राजा बनत असतो. परंतु आपल्या मूर्खपणामुळे पूर्वकर्मामुळे तर राजा बनतो, पण वर्तमान काळात त्याचे जे कर्म असतात ते अत्यंत मूर्खपणाचे असतात, म्हणजे बाल कर्म असतात. तर अशा कर्माला अनुसरून आपल्या धर्मवान पित्याला तो मारत असतो आणि धर्मवान पित्याला मारल्यानंतर तो अत्यंत बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो आणि त्याचं मन राज्यकारभारामध्ये लागत नाही. मग शेवटी तो आपल्या मंत्र्यांना सांगतो की मला माझ्या मनाला शांती पाहिजे आहे. माझं मन अत्यंत बेचैन आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. मला शांती मिळेल का? तर जीवक मग त्यांना सांगतो की माझ्या आम्रवनामध्ये 1250 भिक्खूसह भगवंत आलेले आहेत. जर तुम्ही भगवंताचं दर्शन घेतलं तर नक्कीच तुमच्या मनाला शांती लाभेल. याच्यापूर्वी अजातशत्रूने भगवंताचं दर्शन घेतलेलं नसते. तो भगवंताकडे कधीच जात नाही. कारण देवदत्ताच्या सहवासामध्ये तो येतो आणि देवदत्ताच्या सहवासामध्ये आल्यामुळे तो भगवंताकडे कधीही जात नाही. आणि मग तो विचार करतो की ठीक आहे, रथ त्या ठिकाणी जुतले जातात, चांगले निवडक सैनिक तो सोबत घेतो आणि आम्रवनामध्ये जात असतो. तर आम्रवनामध्ये जात असताना अत्यंत शांतता असते आणि शांतता असल्या कारणाने तो म्हणतो की भूजीवक एवढी शांतता आहे, तू तर असं बोलत आहे की 1250 भिक्खू संघ आहे. मग 1250 भिक्षू एका ठिकाणी जर राहत असतील तर किती आवाज होईल, किती बोलत असतील, हे सर्व ऐकायला यायला पाहिजे. परंतु इथे तर अत्यंत शांतता आहे. तू तर मला माझ्या शत्रूच्या हवाले तर करत नाही, तू मला माझा विश्वासघात तर करत नाही. कारण तू असं म्हणतो की 1250 भिक्षू आहे, इथे तर नीरव शांतता मला दिसत आहे. तेव्हा जीवक म्हणतात की महाराज आपण काळजी करू नये.
बघा समोर दिवे जळत आहेत, तिथे भगवंत आहेत, भिक्खू संघ आहे आणि अत्यंत शांत असा 1250 भिक्खू ध्यान मनन चिंतन करत असतात. सहज त्याच्या मुखातून अशी भावना उत्पन्न होते की ज्याप्रमाणे हा भिक्खू संघ शांत आहे, शीतल आहे, अगदी तशाच प्रकारे शांतता माझा पुत्र उदयभद्र यांना प्राप्त व्हावी, माझ्या चित्ताला सुद्धा शांतता प्राप्त व्हावी. म्हणजे राजा असून एवढा बेचैन असतो, कशामुळे? त्यांनी केलेल्या कर्मामुळे. त्यांनी कुशल कर्म केले, पित्याची हत्या केली आणि त्यामुळे तो बेचैन असतो. भगवंताकडे जातो, भगवंताला विनंती करतो, अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो. भगवंत समाधानकारक त्यांच्या प्रश्नाची उत्तर देतात आणि साम्य फलाचा उपदेश भगवंत त्याला त्या ठिकाणी देतात. तो प्रसन्न होतो, आनंदी होतो, तो निघून जातो. निघून गेल्यानंतर भगवंत भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, राजा हा दळभद्री आहे. म्हणजे राजाचं जे चित्त आहे किंवा कर्म आहे ते दळभद्री आहे. तो राजाच्या जागी जर दुसरा कोणता व्यक्ती असता किंवा राजाने जर पित्याची हत्या केली नसती तर बसल्या जागी राजा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाला असता. परंतु पित्याची हत्या केल्यामुळे तो या फळाला कधी प्राप्त होणार नाही किंवा होऊ शकत सुद्धा नाही. म्हणजे जे आध्यात्मिक सुख भगवंताने सांगितलं, म्हणजे एक राजा असून राज्यपद तर प्राप्त झालेला आहे, परंतु जे आध्यात्मिक सुख भगवंताने सांगितलं तर ते आध्यात्मिक सुख त्याला प्राप्त झालं नाही. का? कारण त्याने केलेले अकुशल कर्म, त्याने केलेले वाईट कर्म, त्याने केलेले पाप कर्म आणि पितृवधक ठरल्यामुळे बुद्धाच्या संपर्कामध्ये सुद्धा आला, बुद्धाचं दर्शन सुद्धा घेतलं, तरी सुद्धा तो अरहंत पदाला कधीही किंवा श्रोतापन्न अवस्थेला सुद्धा तो प्राप्त झाला नाही. म्हणजे कशामुळे? तर कर्म हे बदलल्यामुळे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचे कर्म हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. मग हे कर्म आपण गर्भामध्ये असणाऱ्या, जेव्हा गर्भामध्ये आपलं बाळ असतं, अगदी तेव्हापासून हे कर्म आपण म्हणजे संस्कार त्यांच्यावरती देऊ शकतो. आणि हे मातेच्या हातामध्ये असतं, हे पित्याच्या हातामध्ये असतं, हे परिवाराच्या हातामध्ये असतं. म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की माझा पुत्र मला कसा घडवायचा आहे, माझी पुत्री मला कशी घडवायची आहे, तर तशा प्रकारे संस्काराचं एक कवच आपण त्यांना निर्माण करून देऊ शकतो. जसं शेतामध्ये जनावरं येऊ नये म्हणून कंपाऊंड केलं जातं, आहे की नाही? म्हणजे कंपाऊंडची सुरक्षा आपण करतो. अगदी तशा प्रकारे संस्काराचे एक कवच आपण आपल्या मुलांसाठी निर्माण करू शकतो. मग भली ते त्यांच्या कर्माने त्यांनी ते काही करो, परंतु आपलं जे नैतिक कर्तव्य आहे, आपली जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी मात्र आपण पूर्ण केली पाहिजे, पार पाडली पाहिजे. आणि तशा प्रकारे जर आपण ते संस्कार दिले, कारण ज्या गोष्टींचं पारडं जड असते त्या गोष्टीकडे ते माप झुकल्या जातं. जर संस्काराचं पारडं, चांगल्या संस्काराचं, कुशल संस्काराचं पारडं जर अधिक असेल तर निश्चितपणे आपले मुलं बाळ खूप चांगल्या प्रकारे म्हणजे घडू शकतात. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा तात्काळ फळ देणारा आहे. आपण जसे कर्म करतो तशा प्रकारचं फळ देणारा आहे. तसं निकम परिवार धार्मिक आहे, त्रिरत्नाच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ताईच्या मनामध्ये सुद्धा श्रद्धा आहे. परिवार धार्मिक असल्यामुळे म्हणजे ही धार्मिकता आपण आपल्या संस्काराच्या द्वारा प्रगट केली पाहिजे. नित्य नियमाने किमान सकाळी उठल्यानंतर पंचशील आपण ग्रहण केलंच पाहिजे. नित्य नियमाने हा आपण एक क्रम लावून दिला पाहिजे की माझ्या गर्भामध्ये असणारे जे बाळ आहे, कारण आपण जे कर्म करतो, ऐक ना, जे आपण खातो, पितो, ते सर्व काही बाळाला इनडायरेक्टली प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आपण जसं बोलत असेल, जसं वागत असेल, जसं राहत असेल, सर्व काही त्याच्यावरती ते परिणाम होतात. त्यामुळे या अवस्थेमध्ये आपण अत्यंत शांत असावं. आपण कोणावर क्रोध करू नये, कोणावर द्वेष करू नये, ईर्ष्या उत्पन्न करू नये. म्हणजे जेवढं आपल्या मनामध्ये मैत्री भावना, करुणा भावना, मुदिता भावना, म्हणजे जेवढे चांगले कर्म आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होतील, अशा प्रकारची भावना आपण केली पाहिजे. आणि परिवाराने सुद्धा तशा प्रकारचं जोपासलं पाहिजे. परिवाराने सुद्धा तशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि सातत्याने एका चांगल्या प्रकारच्या विषयाचं आपण वाचन केलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करसाल, तशा प्रकारे ते संस्कार तुमच्या बाळावरती निश्चितपणे होऊ शकतात. आणि त्यामुळे तुम्ही ठरवू शकता की तुमच्या बाळाला काय बनवायचं आहे. त्याला ज्ञानी बनवायचं आहे, विद्वान बनायचं, प्रज्ञावान बनवायचं, तर तशा प्रकारे आपल्याला मेहनत, परिश्रम घ्यावी लागते. बाबासाहेब बाबासाहेब घडले, का घडले? तर रामजी पित्याने तशा प्रकारचे त्यांच्यावरती संस्कार टाकले, त्यांना तशा प्रकारचं घडवलं. आहे का? बाबासाहेब रामजी पिता जर रात्र-रात्र जागले नसते, तर बाबासाहेबांनी रात्र-रात्र अभ्यास केला नसता आणि घटनेचे शिल्पकार बाबासाहेब झाले नसते. आणि त्यामुळे आपल्या यशामध्ये आपल्या माते-पित्यांचा वाटा असतो, आपल्या परिवाराचा वाटा असतो, आपल्या मित्र-बांधवांचा वाटा असतो.
म्हणजे सर्व लोकांचा आपल्या यशामध्ये वाटा असतो आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण खूप चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. 3 रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी आपण श्रद्धा ठेवावी. 3 रत्नाशिवाय माझं श्रद्धास्थान नाही आहे. चौथे रत्न केवळ माझे बाबासाहेब आहे. या 4 रत्नाच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये अन्य कुठल्याही प्रकारचं श्रद्धास्थान नाही आहे. कारण माझं जीवन जे सुखपूर्वक आहे, तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या त्यागामुळे आहे आणि त्यांनी जो मला मार्ग सांगितला आहे, तर केवळ त्याच मार्गाचं मी अनुसरण करेल आणि त्याच मार्गाने जीवन जगेल. अशा प्रकारचा एक संकल्प करून आपल्या बाळावरती आपण खूप चांगल्या प्रकारचे संस्कार टाकावे. आज या मंगलमय प्रसंगी कांचनताईला व ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, त्या बाळाला सुद्धा आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. ताईच्या सर्व प्रकारच्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील, त्या सर्व प्रकारच्या मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जावो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी ही देशना व्यक्त करून संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.